नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग. तर खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ शूट करते. कारण असं आहे की आम्ही निघालो आहे हॉलिडेला, म्हणजे असंच ईदच्या सुट्ट्या आहे. तर त्यासाठी आम्ही 2 दिवस बाहेर जातो आहे. क्रिशाला पण स्कूलला सुट्ट्या आहे, म्हणजे तिचं स्प्रिंग व्हॅकेशन चालू आहे. आता 4-5 दिवसानंतर तिची स्कूल ओपन होईल. रिझल्ट आलेला आहे, पण आता ईद आहे त्यामुळे 4-5 दिवस इकडं सुट्ट्या असतात. तर ईदच्या सुट्ट्या 3 दिवस आणि सॅटर्डे संडे असे 4-5 दिवस असतात. तर इथं बघू शकता बॅगची ॲडजस्टमेंट वगैरे चालू आहे. एकच बॅग घेतली आम्ही, कारण 2 दिवस जातो आहे आणि फक्त कपडे एक बॅगेत येऊन गेले आणि थोडंसं खायचं रस्त्यामध्ये सामान घेतलं आहे, त्याची एक छोटीशी बॅग आहे. तर इथं सगळं आता बॅग वगैरे आम्ही ठेवून आणि निघू. आणि सकाळी आम्ही लवकरच निघालेलो, कारण ऊन पण खूप होतं आणि आम्हाला लवकर पोहोचायचं होतं 12च्या आधी. तर त्यासाठी आम्ही लवकरच निघालो होतो. इथं सचिन गाडी वगैरे साफ करून घेतात ते. त्यानंतर आम्ही रस्त्यातच मंदिर आहे जबेल अलीचं, जे हिंदू टेम्पल आहे ते. तर आम्ही मंदिरात पण गेलो होतो आणि मग आम्ही तिथून पुढचा प्रवास सुरू केलेला. हां, आज बिलकुलच खाली, सकाळी सकाळी आपण आलो. तुला काय करायचं, काही प्रॉब्लेम आहे ना? तुला सांगतो तर आहे, तर तू परत आर्ग्युमेंट करायचं. तिला थोडी माहिती आपण कुठे कुठे थांबणार आहे. लुंगी घालायला लागेल मला. हा, पाय धू. अगं इन का केली तुम्ही? नको, नाही चांगलं दिसत. धू धू, पाय तर धुवायला पडे ना. मस्त पाणी धू, चल. मस्त नाही गार लाव पाय, चल. क्रिशू चल. थँक्यू. चल. तर खूप छान असे दर्शन झालेले. सकाळी सकाळी दर्शन करून आम्ही परत आलो आणि इथे बघा 2 जणांनी न्यू म्हणजे गाडी घेतलेली, तर त्याच्या पूजेसाठी आलेले. आम्ही पण आमची गाडी घेतलेली तेव्हा इकडेच पूजेला आलेलो. मंदिरामध्ये दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर थोडंसंच पुढं गेल्यानंतर पेट्रोल पंपवर थांबलेलो आम्ही. म्हणजे कसं आहे, गाडीमध्ये हवा वगैरे पुरायची, ती पाणी भरायचं होतं. लांब जायचं होतं, भरपूर 3-4 तासाचा प्रवास होता आमचा. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही एअर आणि वॉटर एकाच ठिकाणी असतं, म्हणजे मग गाडीत पाणी पण भरलं आणि हवा पण भरली. आणि इथं बघा क्रिशा मागं कशी झोपलेली. आम्ही लवकर उठलेलो, ॲक्च्युली मी लवकर उठलेली आणि तिला आम्ही सगळ्यात लास्ट उठवलेलं, तरीसुद्धा ती गाडीत झोपणारच होती माहिती आहे. तर इथं सचिन बॉटलमध्ये पाणी भरून पाणी पण फिल करून घेतले आता. त्यानंतर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरू आणि मग नॉन स्टॉप आम्ही निघू. पुढं पुढं उभं राहिलो तर ठीक आहे, नाहीतर मग डायरेक्ट हॉटेल रूमवर. ब्रेक टाईम घेतलाय. बघू इथं चहा कॉफी काय भेटते का. इकडं पण मशीनचीच भेटते, मशीनची नाही चांगली लागत. आधी तर वॉशरूमला जाऊन येतो आम्ही, मग बघू काय काय भेटतं. इकडं बाजूमध्ये सचिनने चेक केलंय, तर म्हणजे चहा आहे उकळलेली चहा, मशीनवाली चहा नको.
मशीनवाले चहाला टेस्ट नाही आहेत आणि आम्ही इकडं थांबलोय. असं वाटतं का 2-2:30 वाजले असं, अजून 10 वाजले आहे ना, 10:15. तर बघू आता इथं चहा घेतो. मस्त स्मेल आली चहाची. इथे ये. हा बस, ब्लॅकवर बस, नाही तर पुढं बस. ॲक्च्युली आम्ही 7 वाजता निघालेले. त्याच्यानंतर आम्ही ना मंदिरात जायचं प्लॅन नव्हता, पण रस्त्यामध्ये आलं तर मग हे बोलले का चल जाऊ, आणि म्हणजे असं डावलून बी नाही जाऊ. आणि पहिल्यांदा आम्ही एवढ्या सकाळी सकाळी मंदिरात गेलो तर बिलकुल गर्दी नव्हती, एकदम प्रसन्न वाटलं. मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं, आणि त्याच्यानंतर आपण 2 तासानंतर थांबलो आहे ना. 7 वाजता निघालोय आम्ही. आणि 80 किलोमीटरपर्यंत काही होतच नाही. हा, पेट्रोल पंप नाही बी, काहीच नाही, उभं राहायला बी जागा नाही, आणि झाडं नाही, काहीच नाही. इकडं दुबईला तरी थोडेफार झाडं दिसत्या पेट्रोल पंप, पण इकडं अबुधाबीला नाही आहे झाडं बिडं काहीच. म्हणजे मग इथं आता पेट्रोल पंप दिसला नाही, हा राहिला पेट्रोल पंप. तर मग आम्ही थोड्या वेळ थांबलो. आता म्हटलं जरा गाडीला पण आराम, कारण आमची गाडी एवढ्या लांब आम्ही कधी चालवलेली नाही. फर्स्ट टाइम. तिला सवय नाही एवढी जास्त कामाची, सवय नाही तिला. हा, मग काळजी तर घ्यायला पडेल नाही का, असं आहे. तर बघू आता इथं हे बघता ते मेनू कार्ड. खायला नका घेऊ काही, मला तर चहाच प्यायची फक्त. खायला तर गाडीमध्ये आहे ना पराठा. हा, तो ओमन चिप्स पराठा घ्या. आम्ही चहा, हा चहा बनवलेली मी सकाळी, आणि बिस्किट खाल्लेली चहासोबत मस्त कोकोनट. आणि मिनी टिफिन म्हणजे बटाट्याची भाजी आणि चपाती मिनी बनवून घेतली. ते आम्ही हॉटेलवर पोहोचून खाऊ मग, असे. तर मी ना हॉटेलवर पोहोचून मग तुम्हाला सांगते का आम्ही कुठे जातोय. ओके. ओमान चिप्स पराठा दिसली तर चांगली. टेस्ट करून सांगा कशी. मस्त आहे ना, घ्या. पराठा पण मस्त आहे, खा. खाल्ल्यावर येईन. स्टार्टिंगला तर नाचवाय नाही एकदम, काही सिम्पल. याच्यामध्ये काही मायोनीज बियोनीज नाव आहे. हां, छोट्या बुकसाठी चालेल. छोटी बुक, स्मॉल. दुसरं राऊंड बनवलं इकडनं तर सरळच जायचे बघ. हे असं दाखवत हे बरोबर आहे. नाव आम्ही आलोय बीच बे हॉटेल. आता आम्ही चेक इन करतोय. तुम्हाला रूम बीम दाखवते, पाठीमागचा परिसर दाखवते आणि सांगते सगळं आहे इकडं. आम्हाला असं काही नाही, आम्ही सगळं घेऊन आलो, पण म्हणजे मॅपमध्ये दाखवलंच नव्हतं त्या लोकांनी. बट इट्स ओके. मग इकडं परत टाइमपास झाला असताना. क्रिशा गेली पण तिची पुढं. पण इथून अजून आम्हाला उद्या पुढं जायचं आहे. लांब होतं ना, म्हणून आम्ही इथं स्टे घेतला. छोटंसं इथं गार्डन टाईप आहे. आता इथून आम्ही आतमध्ये जाऊ. वाव, पाठीमागं बीच आहे इकडं. आधी आता प्रोसेस कंप्लीट करतो आणि त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये जाऊ. मग चेक इन प्रोसेस आम्ही कंप्लीट केली आहे, पण अजून ते बोलले का रूम रेडी नाही आहे. आम्ही थोडे लवकर आलो ना, लवकर निघालेलो आम्ही सकाळी. तरी आम्ही ना थोडं थांबत आलो, पण म्हटलं वेळेवर पोहोचलेलं बरं. ॲक्च्युली आम्ही ना अबुधाबी सिरबानी आयलँड आहे तिकडं जाणार आहे. पण ना ते 4.5 तासाचा रस्ता होता, म्हणून आम्ही असं का एक सोबत नको जायला. तर मग आम्ही इथं एक होल्ड घेतला आणि उद्याचं आम्ही बुक केलं आहे संध्याकाळचं. तर म्हणजे आम्ही आता इथं आज राहू आणि इथं थोडं आजूबाजूचं फिरू आणि मग उद्या निघू. तर अजून ते रूम रेडी करतात आहे, तोपर्यंत ते बोलले की इकडं तुम्ही आजूबाजूला फिरू शकताय. आणि एकदम सी बीच रूम आहे,
म्हणजे इकडं बघू शकता तुम्ही हॉटेल आहे आणि इकडं पाठीमागं लगेच समुद्र आहे मस्त. आणि इतकं 2-3 दिवसापासून आहे ना गार वारा सुटलंय, तो होत नुसते कोरडे पडू राहिले. आणि हे बघा इकडं स्विमिंग पूल. क्रिशाला बस हेच पाहिजे होतं क्रिशाला. इतकं छान आहे ना, बघू शकते तुम्हाला मी आता रूम मध्ये गेल्यावर पण दाखवणे. सी फेसिंग रूमच घेतलाय मस्त. थोडेसे फोटो बिटो क्लिक पण चेंज करू आधी, कारण आता सकाळचे आम्ही निघालेले तर थोडंसं थकल्यासारखं बी झालंय. पण गार वारं लागतंय मस्त नाही हो. इथे कपडे मी काढून आणतो, हिला जाऊन दे. हा मग 2 तास काय त्यावर तिचं तरी हे पूर्ण होईल. मी काढून हा तसं करा. हिचा स्विमिंग कॉस्ट्युम घेऊन येते. त्यांनी सांगितलं लई डीप आहे तर आहे ना ते पायरी आहे का पप्पा. पण तुला तर येतं ना स्विमिंग करता. अगं बघ किती हो गारवार आहे. 2 दिवसापासून दुबईला पण लय गारवार सुटलेला. बरं आहे आम्हाला अजून रूम भेटन तोपर्यंत हिचं स्विमिंग तरी करून होईन, तर मग आम्हाला दुसरीकडं कुठं जायचं होतं. नाही तर ही लवकर बाहेर नाही निघत. मग जबरान अफाट समुद्र आहे. जिथं बघितलं ना तिथपर्यंत म्हणजे नजर पण नाही पोहोचते तिथपर्यंत. मस्त आणि ब्ल्यू वॉटर आहे हे, ब्ल्यू आणि एकदम स्वच्छ आहे. दिसत असेल तुम्हाला तळातलं पण बघा दगड. आणि आवाज पण काय येतोय. आ हा हा. इकडं राहिलं बघा हॉटेल. आता हे बॅग मधून हिचे कपडे काढून आणणे, मग ही स्विमिंगला जाईने. तर आम्ही बसू इथं. चल ना. गार वारा चालू आहे तर पाणी तर गारच आहे ना. घाबरती का? नाही ग ठेव ना खाली पाय. आता एवढंच आहे ना. हा तर मग स्विमिंग येतील मग एवढी काय घाबरती. आणि ते बसले ना येतील तुला बचवायला काही झालं तर. हे ते कशासाठी बसले. कर चल स्विम. लाव ना. ये ये तिथून जा परत. गार आहे ना पाणी. आम्हाला रूम भेटून गेली आहे आणि ही पूर्ण लॉबी आहे. इकडं क्लिनिंग चालू आहे दुसऱ्या रूमची. आणि इथं लिफ्ट आहे. आम्ही इकडून आले, येताना मी व्हिडिओ घेतली नाही. आणि इथं छोटासा सिटिंग एरिया बनवलेला आहे त्यांनी. त्यानंतर इकडून सीधा आल्यावर आमची रूम ही 2nd फ्लोअरवर आहे. ही आहे 228. लॉक होऊन गेलेलं. मी म्हणलं नाही होणार काही लॉक. तर इथे एंट्री केल्यानंतर आहे ना लगेच किचन आहे आणि गॅस स्टव दिलेला आहे. इकडं खाली ओव्हन पण आहे, मायक्रोवेव्ह आणि ड्रॉवर वगैरे. याच्यात सगळं सामान पण आहे, चमचे वगैरे, ग्लव्स. बरंच भरपूर सगळं सामान दिलेलं आहे. इकडं डस्टबिन वगैरे, हा छोटंसं बेसिंग आणि हे फ्रीज आहे जे की पूर्ण खाली आहे. आता आम्ही काही एकच दिवस राहणार आहे म्हणजे. आणि हे खाली फ्रीजर आणि वरती फ्रीज आहे.
आणि छोटीशी चिमणी पण दिली आहे. आणि इकडं वरती पण सामान दिलेलं आहे बघा, डिश वगैरे, कप आहे, वाटी आहे. म्हणजे जर आपण जास्त दिवस आलो तर म्हणजे बनवायला त्यांनी सगळं दिलेलं. क्रिशेश पप्पा टोस्टर पण आहे. हे काय टोस्टर आहे बघ, टाईप ऑफ ग्लास. ग्लास तर काय मस्त आहे बघा. हे काय मस्त दिसतोय हातामध्ये. आणि सगळ्या टाईपचे आहे बघ. वाव. नाही ना, हे बघा, हे टोस्टर आहे, हे टाईप ऑफ ग्लास. ओके. आणि त्याच्यानंतर हे बघा बाउल दिलेलं आहे पाच, म्हणजे पीठ वगैरे मळायचं होय. हे पा स्पॅगेटी वगैरे काही करून खायची असं, मॅगी मुगी. हे बा ताट, हे बा कटलरी. आणि इकडं खाली याच्यामध्ये स्पून आहे टाईप ऑफ. हे बा आपण दोघं टेन्शन घेतो, वाटलं की तिकडे प्लेट भेटते. हा. आणि हे ग्लव्ज, हे आवण दिलेलं आहे ना. आणि हे खालच्या याच्यामध्ये माझ्या नखं तुटं नाही. याच्यात 5 चमचे, याच्यात ताट वगैरे ठेवायचं स्टँड आहे. हे कसं ओपन होतं? भांडे पण आहे. कुठं आहे? अरे वाव, किती छान आहे. बनवून खाऊ पण शकतो आपण. हे प्रेस्टिजचं भांड आहे. पाहतो नाही, पण आता आपण भाजी आणलेली ती गरम करू शकतो याच्यात. करून बघू, हाय ट्राय करून पाहू. किती छान आहे. असं वाटतं घेऊन जा घरी भांडे. खोलायचं कसं आहे. ओ, केक वगैरे बेक करायचं, म्हणजे आपण चपाती गरम करू शकतोय. आणि इथं सगळं त्यांनी दिलेलं आहे. केटल आहे, कप आहे, मग कॉफी टी वगैरे बनवायचं आहे ते. आणि वॉटर बॉटल, रूम स्लीपर आणि डेंटल किट आहे. डेंटल किट त्यांनी दिली नव्हती, आम्ही फोन करून मागवली. आणि तिजोरी, त्याच्यात आम्ही चपला ठेवल्या, कारण चप्पल स्टँड भेटलंच नाही आम्हाला इथं. लॉकर दिले, आता 1 दिवसासाठी काय माणूस ठेवणार. आणि इकडं प्रेस दिली आहे, त्यानंतर स्टँड पण दिलं आहे, आणि थोडंसं हँगर. आणि याच्यामध्ये काय हो, नाही हे 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 उशी आहे. ओ, एक्स्ट्रा उशी. ओके. आणि इकडं आणि हे बेड. त्यानंतर इथं टी व्ही आहे. हे आमच्या बॅग आहे, याच्यामध्ये सगळा खायचा स्टफ आहे. याच्यामध्ये कपडे वगैरे. लॅम्प तर खासच आहे. हा, वाव. वन्स अगेन ड्रेसिंग टेबल. आणि एक चेअर दिली इथं, छोटासा टेबल दिला आहे, म्हणजे काही बसून तुम्ही खाऊ शकताय. परत एक लॅम्प, आणि परत इथं एक लॅम्प, मोबाईल वगैरे. क्रिशा बसली खायला. काय दिसू राहिली, स्विमिंग पूलमध्ये जाऊन आली. तर आता मी तुम्हाला दाखवते बाहेरचं, जे की गॅलरी. त्याला ना पडदे खोलायला हे असं दिलेलं आहे. हे घेऊन ना खेचायचं ना असं बाई. आणि लॉक बघितलं का कसं आहे, आधी मला समजलंच नाही. हे दाबायचं आणि हे वरती खेचायचं असं. मग तर ही आहे गॅलरी. इथं पण त्यांनी छोटूसं टेबल आणि 2 चेअर दिले आहे. आणि इकडून सी व्ह्यू. आम्ही इकडं बसले होते ना मग अशी स्विमिंग पूलमध्ये. आणि हा पूर्ण सी व्ह्यू. आणि इतकं शांतीचं वातावरण आहे का बास कधी. म्हणजे दुबईमध्ये कसं ना गर्दी राहते माणसांची लई, इकडं म्हणजे एकदम अपोजिट, एकदम शांत मस्त वातावरण आहे. आणि इकडं ब्रेकफास्ट वगैरे सकाळी लागण आहे, तेव्हा म्हणजे इकडं बाहेर पण बसू शकतो आणि मध्ये पण सिटिंग एरिया आहे. तर ओव्हरऑल म्हणजे चांगलं आहे. असं एकदम स्टे करण्यासाठी तुम्ही एक दिवस येऊ शकता व रिलॅक्स करण्यासाठी. तर छान आहे. आणि इतका मस्त लाटांचा आवाज येतोय का बास कधी, गार हवा आहे. तर चला आता जर खाली जातो आम्ही कपडे चेंज करून, मग तुम्हाला दाखवते मी. आम्ही बीचच्या तिथं बाजूला जाऊन आलो, म्हणजे ड्रेस चेंज करून गेलेलो आणि फोटोशूटच केलं, दुसरं काही नाही. आणि मी मोबाईल न्यायचंच विसरून गेली, म्हणजे चार्जिंगला लावलेला होता ना. आणि मग फोटो काढायचे त्याच्या नादामध्ये.
तर मग शूटच नाही केलं. पण जे मी तुम्हाला स्विमिंग पूलच्या बाजूमध्ये दाखवलेलं ना, म्हणजे तेच बीच आहे, तिथंच गेलो आम्ही. फक्त खाली जाऊन फोटो क्लिक केले. आणि आता इथं आजूबाजूला थोडेसे म्हणजे असंच बीचच आहे. तर मग टाईम आहे तर मग जातोय बघायला. तर क्रिशाने आता कॅप घातली, ती मोकार तयार झाली. ती कॅप आम्ही उद्यासाठी घेतली, तिने आजच घातली. चला आता तिथे जाऊन तुम्हाला दाखवते. ओके काय हो काय. आणि इकडं लुलू सुपर मार्केट पण आहे. सुपर मार्केट है ओके. बसून जा चला आतमध्ये. केसांचा एवढा गुत्ता होऊ राहिलाय तिच्या वाऱ्याने एवढे, पण तिला हौसच खुल्ले सोडायची. गाडी पार्क करून आम्ही इकडं आलोय. ते ना इकडं असं छोटंसं पार्क आहे. याचं नाव आहे अल मुगेरा. असंच लाईटमध्ये छान वाटण आहे. आता इकडे नाही सगळं शांत शांत आहे, कारण इफ्तारीचा टाईम झालेला आहे ना. तर 6-6:30 नंतर पब्लिक चालू होईल. पण तोपर्यंत आम्ही फिरून घेतो रिकामा मस्त. मग पब्लिक येईल ना तर मजा नाही येणार. आहे 2-3 पोरं. क्रिशा थोडीशी खेळणे. इकडं पण पाणी आहे बापरे. तिला तर लईच पाणी आवडतं आहे. स्विमिंग पूलमध्ये आत्ता बी जायला नाही म्हणत होती, पण आम्ही नाही जाऊन दिलं. दुसरे पोरं खेळतात ते. गेली ती पुढं तिच्या पप्पासोबत. शांत आहे, एकदम शांत आहे. दुबई कशी गजबजलेली आहे तसं इकडे एकदम शांत आहे रे. ते हॉटेलमध्ये पण इतकं शांत वाटतं ना का बास कधी. इथं बघ किती सगळे सब्जाचे झाड आहे. वाव अशी मस्त स्मेल येते. किती दिवसानंतर मी सब्जाचे झाड पाहिलं. इथं किती सब्जाचे झाड आहे पाहिले क्रिशाचे पप्पा. सब्जाचे झाड बघ. फालुदामध्ये याचं बी असतं क्रिशू. हे बघ याची स्मेल घेऊन बघ. असं लय मस्त स्मेल येते याची. तू हात लावून स्मेल घे बघ. असं फक्त असं करून स्मेल घे. बस घे स्मेल. आली ना. सब्जा बोलतात. सब्जा नॅचरल परफ्यूम येतो. हा ओ इथं नाव लिहिलेलं आहे. ओके पाणी पाणी. आज तर तिचा ड्रेस मॅचिंग झालाय सगळीकडं. हा पाय आता पोचन पाय आता पद्धत. हा तिकडं समोर एक ब्रिज आहे. आता तिकडे जाऊ आम्ही. हिचं एवढं इथलं झालं का बघू काय. No, I just checked what happened, then it's closed. Then again I posted. काय आहे ते. I just checking what is it. असे वर जाऊन परत खाली यायचंय. हा क्रिशू अगं ते पझल टाईप आहे. जिथून जागा आहे तिथून जायचं बेटा. हा आता तिथं जा. पझल टाईप आहे ते. क्रिशाचे पप्पा काय केलं. हा तिथं बटन होते यांनी दाबून पाहिलं कशाचं आहे तर पाणी बंद झालं. तर ती सिक्युरिटीवाली आली होती. वाय आर यू क्लोजिंग. हा जा ना जा. मजा मजा. काय नाही त्याच्यात काय घाबरायलाय. हाय हॅलो गर्ल. मजा येते ना. हो फोटो काढा ना तुमच्या मोबाईल मध्ये. हा याच्यात पाय ठेव आणि वरच्या ऑरेंज मध्ये जा. नाही याच्यात. अगं काय नाही घाबरायचं. एवढं मोठं तर आहे ते. काही थोडी ना तुला एक पाय ठेवायला जागा आहे. अख्खी तू झोपशील तेवढं तर एक येते. जा जा तुला जिथं जायचंय तिथं जा. ये मग. घाबरली. वर जाऊन ये खाली. आता शोधत शोधत ये. जिथून चढली तिथूनच रिटर्न ये. इकडं इकडं पिल्लू. इथून आधी याच्यावर खालच्या याच्यावर ठेव. हा ये चल सटसट आता. हॅलो. गेलेली तू वरपर्यंत. एक गेली असते तर अख्खं फिनिश केलं असतं तुम्ही. चल काय नाही. हा इट्स ओके चल.
करते कर. हा तर कर कर बॅलेन्सिंग येतं तर खरी तुला कर. चल खतरो के खिलाडी गो फास्ट. खतरो के खिलाडी. इथं डायरेक्ट नावडीच बनवलेली गेम. अख्खे म्हणजे नावडीचे पण तिला डिझाईन तसं केलंय का लहान मुलं खेळतील थोडंसं ॲडव्हेंचर टाईप. हा नको नको तुम्ही शूज नाही घातले ना. हा कर. काय बापरे जाऊ शकते तू. जा थोडं पटपट जा. आणि 2 गेली 2 पावलं जाऊन पटकन ला कुठं धरजे पुढं ते हंग असं. हा ते करू शकते तू. ते गोळे गोळे आहे ना. अगं ते टेका नाही खाली तू पाय दिल्यावर पिलू नाही टेकणार. बरं चल आवर. चल आपण त्या ब्रिजवर जाऊ मग. हा राहिला ब्रिज. इथून स्टार्ट होतो आणि तिकडं समोर एंड होतो. आता आम्ही त्याच्यावरून जाऊ. क्रिशा बोलती टाईट तर आहे ना तो ब्रिज. ते लोक सायकलिंग करून आले म्हटलं तर टाईट तर होयच ना. आणि सगळं मोकळं आहे इकडं. लय मोकळं मोकळं आहे नाही. इथं थोडं गंद आहे पाणी आहे ना. झाड आहे म्हणून जास्त. हा हे काय तिथपर्यंत गंद आहे. तिथून पुढं चांगलं दिसतं पा. हा पण नाही झाडं पण आहे ना हो. मग पाचोळा आणि ते गळतं ना. हे काय किती दाट झाड आहे. इकडं तिकडं समोर पण झाड आहे इकडं पण झाड आहे. ह्या झाडाचं नाव माहिती तुम्हाला? माहिती का? मी विचारते. मला नाही माहिती ना. काय मँग्रो ट्री आम्हाला सायन्स मध्ये शिकवलेलं. म्हणजे मराठीत? मला मराठीत नाही माहिती का नाव. ते पाणीच्या मधून त्याला रूट्स असतात आणि ते ब्रीथिंग रूट्स असतात. ते म्हणजे असे बाहेर येऊन ना ब्रीथ करतात आणि मग परत मध्ये जातात. म्हणून ते हे खाली हा दाखवले ते रूट आहे का? हो ते रूट आहे. असं ब्रीथ करेन हा तर असं ब्रीथ करेन आणि खाली जाईल. बघू आता येताना आहे का नाही. ओके राहत्या का नाही. हा बघू. हा रिटर्न इकडूनच येऊ ना आपण. ते असं बोलते जे छोटे छोटे दिसतंय ना ते ब्रीथ करायला वर आले तर परत मध्ये जाईन. इकडं जास्त दिसतंय. मे बी असं बी होऊ शकतं का इकडं कमी दिसतंय. ते खाली जाईल आल्यावरती परत वर येईल. हा म्हणजे येतात जातात असं. येतात जातात. ब्रीथिंग रूट्स असतात ना ते. काय नाव बोलली? ब्रीथिंग रूट. नाही झाडाचं नाव मँग्रो. मँग्रो. मी पहिल्यांदाच ऐकलं बाई. मला तर लिंबाचं झाड उंबराचं झाड पिंपळाचं झाड बघ उगतात बी आहे मध्ये. हा हे उगतात आहे मँग्रोज असतात हे. ओके चला मँग्रोज पाहायला भेट. हा हे चिखल चिखल आहे ना. असं लागतंय. टिटवी पा तिकडं टिटवी. वाव थोडीशी स्मेल येते आहे ना. जास्त नाही थोडीशी. इकडं कॅमेरे लावेले पा ना. तर इकडं काय बरं कॅमेरे लावायसारखं. चला आता तुम्हाला डायरेक्ट तिकडं टोकाला जाऊन दाखवते मी. डस्टबिन ठेवलेला आहे इथं. आणि हा हिचं म्हणणं खरं आहे. कारण बघा छोटे छोटे खड्डे दिसत आहे ना. हे रूट्स मध्ये गेले आहे ना. बघू पण असं वाटतं इथून कोणी माणूस गेले बघ ना पावलं आहे ना. आहे ना पावलं दिसतंय छोटे छोटे असे छोट्या मुलाचे दिसतंय. इथं फोटो पॉइंट आहे. फोटो पॉइंट. नको खाऊ ग ती लॉलीपॉपनी खासी यायला लागली तुला. मग कशाने? पाणी देत होते ना तेव्हा मी असं वरती करून ना लॉलीपॉप स्विमिंग पूल मध्ये जाऊन पाय. स्किन पण कोरडी झाली आणि डोळे पण लाल झाले. एवढ्या खाली जायची जरूर खरी. काय दिसलं? हे सगळं काय हे म्हणजे काय? नाव आहे ॲनिमल टाईप ॲनिमल. मग
ते ॲनिमलचेच पाय दिसताय वाटतं. ते मी म्हणलं कुणी माणूसच आले का काय. इथे ॲनिमल्स येतात. येत असं नाही मग आता काय. हे काय आयरानच आहे ना सगळं. पण क्रिशा बोलती ना ते खरं असं नाही. हा मुंगूस याच्यासारखं उंदरासारखं आहे ना. हा बरोबर. ते त्याचेच पावलं दिसले वाटतं. इकडे लिहिलंय अबुधाबी हॅज सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन ऑफ ड्युगॉंग इन द वर्ल्ड. म्हणजे ते ऑस्ट्रेलिया. डुगोंग म्हणजे ते का हे का. हा हे सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन. हा मग हे त्यांच्यासाठीच असं नाही आहो आहे ना. त्यांना असं लागत असं चिखल. पावलं आहे ना. पण आपल्याला दिसू नाही शकत एखादा अर्ध. हा कुठे मम्मी लवकर. काळा काळा ओ उंदरासारखा आहे ना. ओके हा आता डुगोंग त्याला कळणार आहे का. क्रिशा आवाज देते मला डुगोंग. हे बघ हा दाखव तुम्हाला मी. कुठं गेला एकदम झूम करून. पण माझ्या मोबाईल एवढं क्लिअर तो हल्ला पाहिजे आता. डुगोंग दिसतोय तुमच्या मोबाईल मध्ये झूम केल्यावर. एकच कसा होय पण डुगोंग. बाकीचे कुठं गेले. मग तिकडं त्याचेच पावलं असं नाही क्रिशू. ते मी म्हणलं कोणी माणूस एवढा चिखलात कसं जाऊ शकतोय. पण इकडं तरी पक्ष्यांचे आवाज येतात. हा लांब लांब पर्यंत हेच झाड आहे. गार वारं सुटलंय नुसती थंडी वाजती. बापरे. पण पॅक दर क्रिशाची बाप्पा हळूच बर का. माझ्या वजनाने तुला वाटतं की वायर राईट. तेच तर तू खेळून घे त्याच्यापेक्षा बाई. अरे लोटायचं नाहीये कुणी. तिथून ती उभी राहून बसून जाईन ते आपोआप येईन. क्रिशाच पप्पा तुम्ही जोरात लोटतात तिला नका गचके लागतात तिला. क्रिशाच पप्पा हळूच लोटा. हा क्रिशा तू पॅक धर बाई. हा बघ पॅक धर. इकडे समोर फिटनेस पार्क आहे. अगं तिकडून एंट्री का तुला काय माहिती. लगेच गेली पळत. फिटनेस पार्क भारी आहे. हा इकडं फुटबॉलचं ग्राउंड आहे का. बास्केटबॉल का फुटबॉल. ओ आणि इकडं जिम. कोणी आहेच नाही पण असं वाटत स्पेशल आपल्यासाठीच आज सगळं खुललंय. तिला तशी विलय जिम करायची. ती दबी मागाशी गेली ती जिम करायला हॉटेलमध्ये. मला करायला पाहिजे ती करते नाही का. संध्याकाळ झाली आता तुम्ही चष्मे काढू शकता. तिकडं समुद्र आहे एकदम दूर दूर पर्यंत. मस्त आहे पण हे क्रिशाच पप्पा आहे ना. हे पण ना सगळं फ्री मध्ये भेटून जाईल. काय जिमची फी बी नाही भरायची काय नाही नाही का. हा नको नको. ते दोन्ही हाताने करायचं होय. नाही नाही वर उचलायचं दोन्ही हाताने ते असं. हा तुला नाही उचलणार. बघ पप्पा दाखवणे. तू उलटच. सगळे सारखेच आहे. किती किलोच आहे. हा असं करायचं बघ. वाव बायशेप झाली. बस 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 बस. ही पाचाट शक्तीचे कुचाट प्रयोग. क्रिशा पाय बी गुतला तर मुरगळ. माझा आजच मुरगळालाय बाई पाय. कर 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 ना. नको तू खालच्याच लेवलवर कर.
आणि मग बास बास, लय जिम झाली आज तुझी, सगळ्यात सोपी जिम. मी तर या इकडून चढून तिकडून इथून चढायचं आणि तिकडून उतरायचं आणि मग इकडे जाऊन बसून घ्यायचा लास्टला. सगळंच करून दाखवत आहे. कसं बस 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 बस. क्रिशाची पप्पा आई ग ना बाई, मी तर चालायला गेल्यावर वाजत आहे. काय काय करायचं म्हणती? चला हो, संध्याकाळ झाली ना, लय थंडी वाजू राहिली. इकडं ऍक्च्युली इकडं सगळीकडं समुद्र आहे आणि हा समुद्र नॅचरल वाला आहे ना क्रिशाच पप्पा. हा म्हणजे दुबईमध्ये कसे असे बनवलेले आहे ना, तशी हा नॅचरल आहे ना. आम्ही उद्या ज्या आयलंडवर जाणार आहे ना, ते पण नॅचरल आहे. वाव, इथं लटकायचंय नको, हे लय गंध आहे ग. बाद झालं पिलू, चल आता तो केसचा बी लय गुत्ता झाला असन बाई आज. चलो अब हम जाते घर, हॉटेल रूम. आता आपण बघायला जाईल ना काय हिनं तर सगळंच करून मोकळी झाली क्रिशा. हा दिवस मोठा मोठा लागतोय इकडं. मस्त सनसेट झालाय, दिसतोय पा, दिसला का? आम्ही जातो गाडीकडं, मग ये आहे ना तू.